पंधरवाडा पितृपक्षाचा आहे. अनेक लोकांना पितरांसंदर्भात अनेक तर्क कुतर्क शंका कुशंका आहेत. आपण श्राद्ध महालय केव्हा करावा, कोणता करावा, कोणाचा करावा, किती पिढ्या करावा, या सुद्धा बाबी बरेच अनभिज्ञता आहे. म्हणून शक्यतो कलियुगात 5 पिढ्यांपर्यंत मृत शौच किंवा अशौच पाळावं. जनन शौच म्हणजे जन्माचे 10 दिवस आणि मृत व्यक्ती झाला त्याचे 13 दिवस, हे कुठपर्यंत पाळायचे असतात. तर हे साधारण 5 पिढ्यांपर्यंत पाळावे. 5 पिढ्या कोणत्या? आपले मृत आजोबा, मृत पंजोबा, मृत वडील, वडील आजोबा पंजोबा हे झाले 3. त्यानंतर आपण 4 आणि पुढची पिढी 5. या 5 पिढ्यांपर्यंतच फक्त ह्या गोष्टी लागू आहेत असं धर्मसिंधू आणि निर्णय सिंधू पान नंबर 555 वर त्याचा खुलासा पूर्वग्रंथांमध्ये केलेला आहे. परंतु हल्ली लोक ग्रंथ वाचत नाही, संबंधित लोक वाचत नाही आणि त्यामुळं जनता अनभिज्ञ झालेली आहे. म्हणून याचाही खुलासा या पितृपक्षात करणं आणि पितृपक्षात मृत पूर्वजांचं श्राद्ध ते ज्या तिथीला गेले त्याच तिथीला करावं. अन्य तिथीला अपरिहार कारणास्तव सर्व पित्रे अमावस्या ठीक आहे, ते अपरिहार आहे. परंतु त्याच तिथीला त्यांचं महालय करणं किंवा श्राद्ध घालणं हे त्याच तिथीला करावं. वर्ष श्राद्ध करताना सुद्धा कोणी 11.5 महिन्यात करतं, कोणी मनाला वाटेल तेव्हा करतं, कोणी 5.5 महिन्यातच आवरून येतं. तसं नाही. अधिक महिना जर आला तर त्यात 13 महिन्याने करावं लागतं, तो सुद्धा त्यात धरावा लागतो. परंतु पूर्ण 12 महिन्याशिवाय वर्ष श्राद्ध करता येत नाही. हा धर्मसिंधू ग्रंथाचा निर्णय, निर्णय सिंधू ग्रंथांचे निर्णय यापूर्वी हजारो वर्षाने दिलेले आहे. म्हणून आपणाला त्याचं आचरण पालन आणि त्याचं महत्त्व या कार्यातून याज्ञिकी प्रतिनिधींनी करावं. इथे याज्ञिकी प्रतिनिधी आले असतील, त्यांनी आपला परिचय देणं क्रमप्राप्त आहे, आले असतील, परंतु आज आलेले दिसत नाही. ते गणपतीत स्वतःच गणपती झालेले दिसतात. असं तपशिलात न बोलता या साऱ्या बाबी आपणाला हे सामाजिक कार्य समजून आपणाला ह्या साऱ्या गोष्टी साऱ्यांपर्यंत पोचवणं क्रमप्राप्त